बास झाला आता। मी धैर्यांना सगळं सांगून टाकणार आहे। मी आता हे नाटक कंटिन्यू नाही करू शकत। सावी अगं पण आईंचं सत्य। बहिणी आईंचं सत्य तर आपल्याला बाहेर काढायचंच आहे, पण त्यासाठी मी धैर्यांना शिक्षा नाही देऊ शकत। त्यांना असं वाटतंय मी बरी नाही झाले, मला काही आठवत नाहीये आणि याचा दोष ते स्वतःला देत आहेत, स्वतःला त्रास करून घेत आहेत। त्यांना खूप हरल्यासारखं वाटतंय आणि मी माझ्या नवऱ्याला असं हरलेलं नाही बघू शकत। त्यांना रोज असं घुसमटत जगताना मी नाही बघू शकत। मला बरं वाटतंय, मला सगळं आठवतंय, हे त्यांना कळलं पाहिजे। मी त्यांच्या सोबत असून सुद्धा आज ते एकटे पडले आणि मला ते मान्य नाहीये। खरं तर आज मी त्यांना आधार देण्याची गरज आहे, पण मी त्यांच्याशी खोटं बोलते, त्यांच्यापासून सत्य लपवून ठेवते। नाही, बास झालं, मला नाही सहन होते आता। दामिनी मॅडमला शिक्षा देण्याच्या नादात मी धैर्यांना शिक्षा नाही देऊ शकत। आज काय वाटेल ते झालं तरी मी धैर्यांना सगळं सांगणार आहे। माझे व्हायचंय ते होऊ दे, पण मी धैर्यांना सगळं सांगणार। हे असंच चालू राहिलं तर त्या कदाचित कधीच बऱ्या होणार नाही। तुम्ही तुमच्या मिसेसला कायमचं गमावून बसा। अचानक किती विचित्र वातावरण झाले। या वादळामुळे अजूनच अस्वस्थ वाटायला लागले। हे असंच वादळ आता या क्षणी माझ्या मनात चाललंय। धैर्यांना मी बरी आहे आणि इतके दिवस त्यांच्यासमोर नाटक करत होते, हे सत्य सांगणं खूप अवघड आहे। खूप मनापासून प्रेम करतात ते माझ्यावर। त्यांना हे सगळं कळल्यावर खूप मोठा धक्का बसणार आहे। कसं सांगू मी धैर्यांना की ज्या आईला ते देवासारखं मानतात ती बाई एक खुनी आहे। माझ्या पप्पांना मारलंय तिनं, सुधाकर काकांना किडनॅप केलंय, पण धैर्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाही बसला तर त्यांना मीच खोटी वाटले तर आमचं नातं नाही, असं काही नाही होणार। धैर्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास मी खोटा ठरू देणार नाही। मी समजावून त्यांना, मी बोलन त्यांच्याशी। धैर्य माझं ऐकून घेतील। हो,
सावी, उगाच अति विचार करू नको. आता हिम्मत केलीस ना, मग धैर्यांना सगळं खरं खरं सांगून टाक. सगळं धैर्य ऐकून घेतील. तुझी बाजू त्यांच्या समोर मांड. त्यांना तुला समजून घ्यावंच लागेल. धैर्य, आता काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. देवा, हे सगळे कसले संकेत देतोस तू मला? का धैर्यांपर्यंत जाऊ देत नाहीयेस? नाही, मी आता अजून त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. मला त्यांच्याशी बोलायचंय. धैर्य, खरं तर ही गोष्ट मला तुमच्या समोर येऊ, तुमच्या नजरेला नजर देऊन सांगायची होती, पण माझी हिम्मतच होत नाहीये. प्लीज, फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या. मला माहितीये आपण असं ठरवलं होतं की आपण एकमेकांपासून काहीच लपवणार नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या की मला तुमच्यापासून हे सगळं लपवावं लागलं. धैर्य, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल, पण आता तुमच्यापासून मी सत्य नाही लपवून ठेवलं. गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझी खूप काळजी घेताय. मला बरं वाटावं, माझ्यावर चांगले उपचार व्हावे म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण एवढं सगळं होऊन सुद्धा मला बरं वाटत नाहीये आणि हे बघून तुम्हाला खूप खचल्यासारखं होतंय. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी कमी पडताय, पण धैर्य, तुम्ही कुठंच कमी पडत नाहीये. खरं सांगायचं तर ज्या दिवशी तुमचा ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी मी बरी झाली. हो धैर्य, तुमची सावी बरी झाली, पण हे सत्य मला तुमच्यापासून लपून ठेवावं लागलं, कारण माझी अशी अवस्था होण्यामाग, माझ्या पप्पांचा अपघात होण्यामाग
एक अशी व्यक्ती आहे जी जी तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. धैर्य माझ्या पप्पांचा कुणी दुसरा तिसरा कुणी नसून दामिनी मॅडम आहे. हो, पप्पांचा ऍक्सिडेंट नव्हता, त्यांचा खून झाला होता. कारण दामिनी मॅडमला मी माझ्या पप्पांच्या अंगावर गाडी घालताना बघितलं होतं. आणि त्या धक्क्यामुळं माझी अशी अवस्था झाली. धैर्य, मला माहिती हे सगळं ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय. कदाचित मी जे काय बोलतेय तुमचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसणार नाही. आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की जोपर्यंत दामिनी मॅडमच्या विरोधात मला ठोस पुरावा मिळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. आणि म्हणून मला काही आठवत नाहीये हे नाटक मी कंटिन्यू केलं. पण धैर्य, दामिनी मॅडमना शिक्षा देण्याच्या नादात मी तुम्हाला गमवत होते. पण तुम्ही जो स्वतःला त्रास करून घेताय ना तो खरंच मला बघवत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळं खरं सांगायचं ठरवलं. धैर्य, मला माहिती आहे हे सगळं ऐकून तुम्हाला खूप राग आला असेल. प्लीज प्लीज मला समजून घ्या. मी जे काय बोलतेय ते समजून घेणं खूप अवघड आहे, मला माहिती आहे. पण धैर्य प्लीज, जर तुम्ही मला माफ केलं असेल, तुमचा जर अजूनही माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज एकदा माझ्याकडे बघा. मला माहिती मी तुम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे होतं. माझं चुकलं धैर्य. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. प्लीज धैर्य, मला समजून घ्या. खरंच सॉरी. प्लीज धैर्य, एकदा माझ्याकडे बघा तरी. सावी, तू 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 आलीस सावी.
सावी सावी धैर्य धैर्य सावी 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 आली मी तुला तुला नाही बरं करू शकलो धैर्य मी हल्लो सावी धैर्य काय काय होतंय तुम्हाला माझ्याकडे बघा मी तुमची सावी आहे मी बरी झाली आहे धैर्य बघा माझ्याकडे मी बरी झाली आहे काय केलं तुम्ही हे सगळं माझ्यामुळे झाले माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली मी धैर्य मी हरलो सावकाश मी तुला बरं नाही करू शकलो धैर्य असं का बोलताय तुम्ही तुम्ही नाही हरला तुम्ही झोपा बघू इथे सावकाश धैर्य सावकाश मी हरलो मी हरलो मी हरलो हे सगळं माझ्यामुळे घडते सगळं माझ्यामुळे घडते मी दामिनी मॅडमला शिक्षा देण्याच्या नादात त्यांच्यासारखीच खोटं वागते धैर्यांना अंधारात ठेवून मी माझा संसार पणाला लावला या सगळ्यात त्यांची काय चूक आहे धैर्य माझ्यावर किती प्रेम करतात त्यांना असं वाटतंय की माझी ही जी काय अवस्था आहे ही फक्त त्यांच्यामुळे झाली म्हणून ते स्वतःला दोष देतात धैर्य कसं सांगू तुम्हाला या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये तुम्ही कधीच हरू शकत नाही कधीच नाही मी तुमच्याशी खोटं बोलते तुम्हाला फसवते मला माफ करा धैर्य प्लीज मला माफ करा
सावी कुठे गेली? सावी अशी इथं का झोपली? आणि एवढं डोकं का धरलंय माझं? काय घडलंय नेमकं? काय घडलं काल माझ्या हातून? दारूवरून आजवर भास्कर दादा आणि विलास दादाला इतकं ऐकवलं आणि आता स्वतःही तेच करून बसलोय. स्वतः पलीकडं जगच दिसत नाहीये का मला? मला त्रास होतोय म्हणून दारू प्यायलो. पण सावीचं काय? सगळा त्रास तर ती सहन करते आणि मी मात्र असं काहीतरी विचित्र वागलो. नाही, इथून पुढे ही चूक परत करायची नाही. किती त्रास झाला, किती वाईट वाटलं तरी दारूच्या थेंबालाही स्पर्श करायचा नाही. नाहीतर सावी बरी झाल्यावर कुठल्या तोंडानं तिच्या समोर जाईन मी? सावी